वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण इन्कम टॅक्स मधील आपला शेवटचा टॉपिक पाहणार आहोत, रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ इंडिव्हिज्युअल, अर्थातच व्यक्तीचा निवास दर्जा ठरवणे. आता व्यक्तीचा निवास दर्जा म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला त्याला मिळालेल्या उत्पन्नावर कर भरावाच लागतो. त्याला जे काय उत्पन्न गत वर्षामध्ये झालेले आहे त्या उत्पन्नावर त्या व्यक्तीला कर द्यावाच लागतो. The taxability of an individual in India depends upon his residential status. भारतामध्ये एखाद्या व्यक्तीचा निवास दर्जा कशा प्रकारे ठरवला जातो ते आयकर कायदा 1961 मध्ये देण्यात आलेले आहे. आणि या निवास दर्जा का महत्त्वाचा आहे, कारण या निवास दर्जावरच तो व्यक्ती कर भरण्यासाठी पात्र आहे का नाही हे त्या ठिकाणी पाहिलं जातं. म्हणजे गत वर्षामध्ये तो व्यक्ती भारतामध्ये त्याने जेवढं उत्पन्न मिळवलेलं आहे किंवा बाहेर देशामध्ये जेवढं उत्पन्न मिळवलेलं आहे तर त्या उत्पन्नावर तो टॅक्स भरण्यासाठी पात्र आहे का नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा निवास दर्जा हा पाहावा लागतो. द टर्म रेसिडेन्शियल स्टेटस हॅज बीन कॉइन्ड अंडर द इन्कम टॅक्स लॉज ऑफ इंडिया मस्ट नॉट बी कन्फ्युज्ड विथ अन इंडिव्हिज्युअल सिटिझनशिप इन इंडिया. तर या ठिकाणी असं सांगण्यात आले की जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे तो व्यक्ती असं आवश्यकच नाही की त्या व्यक्तीने टॅक्स भरलाच पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर भारताचं नागरिकत्व प्राप्त झालं असेल पण त्या व्यक्तीने त्या ठिकाणी टॅक्स भरावाच अशी यामधून चुकीची संकल्पना निघू नये, किंवा असं आपल्याला म्हणता येणार नाही की एखाद्या व्यक्ती भारताचा नागरिक आहे तर त्याने टॅक्स भरलाच पाहिजे. तर त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं निवासस्थान किंवा निवास दर्जा ठरवण्यासाठी त्या ठिकाणी काही नियम दिलेले आहेत, काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्याचप्रकारे एखादा परदेशी नागरिक आहे किंवा परदेशी व्यक्ती आहे तो भारतामध्ये राहत नाहीये, पण त्या व्यक्तीला जर भारतापासून उत्पन्न जर प्राप्त झाला असेल तर त्या व्यक्तीला देखील तो भारताचा नागरिक नसताना देखील त्याला त्या ठिकाणी गत वर्षामध्ये किंवा संबंधित वर्षामध्ये टॅक्स भरावा लागतो. म्हणजे या ठिकाणी निवास दर्जा, त्या व्यक्तीचा निवास दर्जा हा मॅटर करतो किंवा पाहणं फार आवश्यक आहे. आता निवास दर्जा पाहत असताना देखील वेगवेगळे व्यक्ती असतात, जसे की वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आपण पाहिलेल्या आहेत. इंडिव्हिज्युअल व्यक्ती पाहिलेले, वैयक्तिक व्यक्ती, फर्म, एखादी संस्था असेल, भागीदारी संस्था असेल किंवा कंपनी आहे, हिंदू व विभक्त कुटुंब आहे, या प्रत्येकाचा निवास दर्जा वेगवेगळ्या प्रकारे ठरवला जातो आणि त्याचे काही वेगवेगळे नियम आहेत. आजच्या भागामध्ये आपण व्यक्तीचा म्हणजे वैयक्तिक व्यक्तीचा निवासस्थान किंवा निवास दर्जा कशा प्रकारे ठरवला जातो हे आपण पाहणार आहोत. तर जो वैयक्तिक व्यक्ती आहे त्याला 3 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी विभाजित करण्यात आलेले आहे. पहिला आहे एक रेसिडेंट, जो की निवासी व्यक्ती आहे किंवा निवासी व्यक्ती आहे, त्याला नंबर 1 कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. नंबर 2 मध्ये अ रेसिडेंट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट, म्हणजे तो निवासी तर आहे पण सामान्य निवासी नाहीये. आणि तिसरा आहे अनिवासी. अनिवासी व्यक्तीला टॅक्स देण्याची गरज नाहीये, निवासी व्यक्तीला टॅक्स द्यावाच लागतो. तर प्रत्येक केसमध्ये त्यांची कर भरण्याची जी पात्रता आहे ती वेगवेगळ्या प्रकारे ठरवण्यात आलेली आहे. तर आता पहिली बाब, आपण एखादा व्यक्ती निवासी आहे का नाही हे आपल्याला पाहावं लागेल. त्यासाठी 2 कंडिशन दिलेल्या आहेत. A taxpayer would qualify as a resident of India if he satisfy one of the following condition. तर एखाद्या व्यक्तीला भारताचा निवासी आहे का नाही हे पाहण्यासाठी खाली या ठिकाणी 2 कंडिशन दिलेल्या आहेत. या 2 पैकी कोणती एक कंडिशन त्याने फुलफिल करायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. तर एखादा व्यक्ती निवासी आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याला जे 2 कंडिशन दिलेले आहेत त्या 2 पैकी एक कंडिशन त्याने फुलफिल करायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. आज आपण एखाद्या व्यक्तीला 2020-21 मध्ये तो भारताचा निवासी आहे का नाही हे पाहायचं आहे. म्हणजे 2020-21 या कर निर्धारण वर्षामध्ये तो व्यक्ती निवासी आहे का नाही हे पाहायचं असेल तर खाली 2 पैकी कोणती एक कंडिशन त्याने पूर्ण करावी लागेल, अट पूर्ण करावी लागेल. पहिली अट आहे त्याने गत वर्षामध्ये, आता आपण जे पाहतोय 20-21 हे आहे या ठिकाणी कर निर्धारण वर्ष, म्हणजे या व्यक्तीने, एखाद्या व्यक्तीने गत वर्षामध्ये 19-20 मध्ये
जे काही उत्पन्न मिळवलेले आहे त्याने चालू वर्षामध्ये म्हणजेच कर निर्धारण वर्ष असेल त्यासाठी 20-21, 19-20 या आर्थिक वर्षासाठी कर निर्धारण वर्ष असेल 20-21. तर 19-20 मध्ये त्याने जे काही उत्पन्न मिळवलेले आहे त्या उत्पन्नावर त्याने 20-21 मध्ये टॅक्स भरायला पाहिजे. तर आता 19-20 मध्ये जर तो भारतामध्ये म्हणजे गत वर्षामध्ये, म्हणजे याला 19-20 ला गत वर्ष म्हणावं लागेल आणि 20-21 ला आपल्याला कर निर्धारण वर्ष असं म्हणावं लागेल. तर गत वर्षामध्ये जर तो 182 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर भारतामध्ये राहिला असेल देन ही इज रेसिडेंट ऑफ इंडिया. तर त्याने कंडिशन एक फुलफिल केलेली आहे, त्याने पहिली अट पूर्ण केलेली आहे की त्याने जर 182 किंवा जास्त दिवस जर भारतामध्ये राहिला असेल गत वर्षामध्ये तर तो भारताचा निवासी आहे असं आपल्याला म्हणता येईल. जर त्याने ही कंडिशन जर पूर्ण केली नसेल तर अट दुसरी पाहावी लागेल आपल्याला. कोणतीही दोनपैकी एक अट पूर्ण करायची आहे. तर दुसरी अट अशी सांगते की गत वर्षामध्ये तो 60 किंवा जास्त दिवस जर भारतामध्ये राहिला असेल, गत वर्षामध्ये जर तो 60 किंवा जास्त दिवस भारतामध्ये राहिला असेल आणि दुसरी कंडिशन आहे गत वर्ष सोडून मागील 4 वर्षामध्ये, गत वर्ष सोडून मागील 4 वर्ष, मागील 4 वर्ष म्हणजे हे 19-20 झालं, 18-19, 17-18, 16-17, 15-16 या 4 वर्षामध्ये त्याने 365 दिवस भारतामध्ये वास्तव्य केलं पाहिजे, तो त्या ठिकाणी राहिला पाहिजे. म्हणजे दुसरी कंडिशन काय सांगते, गत वर्षामध्ये 60 दिवस आणि गत वर्ष सोडून मागील 4 वर्षामध्ये 365 दिवस जर तो व्यक्ती भारतामध्ये राहिला असेल तर तो व्यक्ती हा भारताचा निवासी आहे आणि सामान्य निवासी आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि तो कर भरण्यासाठी पात्र आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल. म्हणजे या दोनपैकी एक कंडिशन फुलफिल करावी लागेल. हे झालं निवासी दर्जा नंबर 1 पॉइंट झाला हा भारताचा निवासी. दुसरा टप्पा आहे अ रेसिडेंट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. हा निवासी तर आहे पण तो भारतामध्ये सतत राहतो का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला दुसरी अट देखील पाहणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी पहिली कंडिशन या ठिकाणी निवासी दर्जा ठरवण्याची झालेली आहे. आता रेसिडेंट अँड नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट पाहण्यासाठी आपल्याला या दोन्ही कंडिशन पूर्ण कराव्या लागतील. तर दोन्ही कंडिशन काय सांगतायत, गत वर्ष सोडून मागील 10 वर्षामध्ये, म्हणजे हे 1, 2, 3 गत वर्ष काय आहे 19-20, या 19-20च्या अगोदर 10 वर्ष मध्ये तो व्यक्ती भारतामध्ये 2 वर्षाचा सामान्य निवासी असला पाहिजे. 2 वर्षामध्ये सामान्य निवासी, कुठल्याही 2 वर्षामध्ये, सलगच वर्षामध्ये राहावं असं काही अट नाहीये. मागील 10 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये तो भारताचा सामान्य निवासी असला पाहिजे. आणि आणखीन दुसरी कंडिशन देखील त्याला फुलफिल करावी लागणार आहे. गत वर्ष सोडून मागील 7 वर्षामध्ये, गत वर्ष 19-20 आहे त्याच्या अगोदरच्या 7 वर्षामध्ये तो भारतामध्ये 730 दिवस भारतामध्ये राहिला असला पाहिजे. तर तो व्यक्ती या ठिकाणी ऑर्डिनरी रेसिडेंट असं आहे असं म्हणता येईल. जर हे दोन्ही कंडिशन फुलफिल करत नसेल, दोन्ही कंडिशन पूर्ण करत नसेल तर तो नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तो भारतामध्ये सतत राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. हे दोन्ही कंडिशन, दोन्ही अटी जे आहे ते पूर्ण करणं आवश्यक आहे. दोन्हीपैकी एक अट जरी पूर्ण करत असेल तर तो भारताचा सामान्य निवासी नाही आहे तो. तर यासाठी त्याला गत वर्ष सोडून मागील 10 वर्षामध्ये 2 वर्ष तो भारताचा निवासी असला पाहिजे. तसेच गत वर्ष सोडून मागील 7 वर्षामध्ये तो भारतामध्ये 730 दिवस असला पाहिजे. तर या दोन्ही कंडिशन त्यांनी फुलफिल केल्या पाहिजेत. आता तिसरा एक यामध्ये प्रकार आहे तो म्हणजे नॉन रेसिडेंट, अनिवासी. आता अनिवासी म्हणजे काय, जर या कंडिशन मधून जे आपल्याला प्राथमिक कंडिशन, प्रायमरी कंडिशन दिलेली आहेत त्या प्रायमरी कंडिशन मध्ये कोणतीही एक कंडिशन जर तो पूर्ण करत नसेल, कोणतीही एकही कंडिशन पूर्ण करत नसेल तर त्यावेळेस तो अनिवासी व्यक्ती आहे असं म्हणता येईल. आणि त्या व्यक्तीला गत वर्षामध्ये कमवलेल्या उत्पन्नावर भारतामध्ये टॅक्स देण्याची काही आवश्यकता नाही. तर परीक्षेला तुम्हाला MCQ ला हे बाब विचारू शकतात, त्या अनुषंगाने आपण हा टॉपिक घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा इन्कम टॅक्सचा सिलेबस पूर्ण झालेला आहे. थँक्यू.